हां सांगा. महिन्याच्या तयार होते त्या देशी सगळ्या घेऊन. पाणी बिणी पिकलं. बोल. आज सकाळी एक शेतकऱ्यासाठी वाईट घटना घडलेली आहे. आमच्या गावचे शेतकरी यल्लाप्पा गुंडू केदार यांच्या ज्या शेतातील 2 भाताच्या वळ्या होत्या, त्या वळ्यांना कोणीतरी रात्री मस्तीपणाने एक दुर्दैवी घटना घडून गेलेली आहे. आग लावून त्या वळ्यांना पेटवून दिलं आहे. हे फार दुर्दैवी आहे, कारण शेतकऱ्याला किती त्रास होतात शेती करण्यासाठी, या शेतीचं पीक घेण्यासाठी काय त्रास होतात ते शेतकऱ्यालाच माहीत असतं. ज्याने कुणी हे मस्तीने काम केलं आहे त्याला देव तर शिक्षा देणारच. तरी मी या माध्यमातून एक विनंती करतो की ज्या कोणी हे केलं असेल किंवा हे घडलं असेल तर यासाठी सर्वांनी आम्ही प्रयत्न करून त्यांना याच्याबद्दल मोबदला मिळावा यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूया. व या शेतकऱ्याला जे गवताच्या 2 वळ्या जळून भाताच्या दुःख झालं आहे त्याच्यात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. कारण असं होणं हे दुर्दैवी आहे, हे कधीही घडू नये. ज्या कुणाला त्यांच्यावर राग असेल किंवा काही असेल तर त्यांनी येऊन त्यांना त्यांच्याशी उज्जत गाठले तरी चालेल, परंतु शेतीचं नुकसान करणं किंवा जनावरांचं पोटापाण्याचं नुकसान करणं हे फार दुर्दैवी आहे. असं घडू नये. आई भावकेश्वरीने त्यांच्या या जे नुकसान झालं आहे त्यांच्यातनं त्यांना सावरण्यासाठी शक्ती द्यावी. व आम्ही सर्वजण या जे काही घडलेलं आहे त्याच्यात काही पुढे सरकारी माध्यम असेल किंवा कशातूनही जे काही मिळत असेल त्यात आम्ही सर्वांनी मदत करून त्यांना सहकार्य करण्यासाठी मदत करूया असं विनंती करून, जे कोणी हे कृत्य केलं आहे त्याला त्याची शिक्षा आई भावकेश्वरीने द्यावी अशी आई भावकेश्वरीने प्रार्थना करतो. व हे जे काही घडलेलं आहे दुर्दैव आहे असं मी सांगतो.